नमस्कार, उर्मिलाच किचनमध्ये आज आपण लाल भोपळ्याची भाजी बनवणार आहोत. तर बनवायला एकदम सोपी अशी ही भाजी आहे. तर इथे एका पॅनमध्ये मी 1 चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये लाल भोपळ्याच्या फोडी टाकून घेतलेल्या आहेत आणि त्या आपण 2-3 मिनिटासाठी परतून घेणार आहोत. एक 2-3 मिनिटांनी त्या काढून घ्यायच्या आणि त्याच पॅनमध्ये परत 1 चमचा तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग टाकून घेतलेलं आहे. आता एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि त्यामध्ये 4-5 कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहेत. आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं. आता यामध्ये टाकूया थोडीशी हळद, अर्धा चमचा धना पावडर आणि 1 चमचा घरचा लाल मसाला. आता हे मसाले देखील थोडेसे परतायचे. आता यामध्ये परतलेल्या लाल भोपळ्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आणि त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायच्या. आता यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ. इथे मी थोडीशी चिंच टाकलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यावरती थोडंसं आपण पाण्याचा हबका मारणार आहोत. यामध्ये पाणी जास्त टाकायचं नाही. ही भाजी आपण वाफेवरती शिजवून घेणार आहोत. आता यावरती ताट झाकून एक 7-8 मिनिटासाठी भाजी आपण शिजवून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे. मुलं जर भोपळा खात नसतील तर त्यांनाही आपण बटाट्याची भाजी म्हणून खायला घालू शकतो. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या उर्मिलाच किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.